पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे इतक्या खाली नको, असे इतकं इतकं वर पाहिजे। हो, हे पलीकडचं ना उघडं राहिलं पाहिजे। हो हो लाव। हा हा आई आलेच। हा लवकर ये ग। हो हो। ताई तू खरंच शाळेत चाललीयस? हो इरा। अगं ताई पार्लर वाली 5 मिनिटात येते आणि ब्लाऊज पण रेडी झालाय। चल ना ट्राय करून घे ना। आत्ता नको ना प्लीज। अगं ताई मग कधी करणार आहेस? अगं मी शाळेत जाऊन आल्यावर करू ना ट्राय। तू शाळेत जाणार कधी, येणार कधी? हे बघ जे काय काम आहे ना ते फोनवर कर। अगं तसं नाही, मला तिथे जावं लागेल इरा। अगं ताई तुला कळतंय का? जिजूंकडचे लोक थोड्याच वेळात येणार आहेत आणि जर तू इथे नसशील ना तर त्यांची उगीच चिडचिड होईल बघ। अरे मी अर्ध्या तासात येते जाऊन। अगं तू वेळेत येत नाहीत म्हणून ते चिडतात अगं ताई। हे बघ कुठलेही प्रॉब्लेम्स क्रिएट करायला नको आता। तू चल बरं चल। इरा ऐक, मला जावं लागेल, मी पटकन येते। बाबा तुम्ही तरी सांगा ना ताईला, आता खरंच गरजेचं आहे का शाळेत जाणं? बाबा महत्वाचं काम आहे खरंच। अक्षय तू उद्या जा ना। अगं आई महत्वाचं आहे म्हणूनच जाते ना मी, आणि 20 मिनिटात येते मी। बरं ठीक आहे, पण लवकर ये। कमलरावांच्या घरातले निघाले। हो हो, ही गेले आणि ही आले। मास्तरीन बाई अहो, आमच्या आईसाहेब परवानगी देतील असं वाटलं नव्हतं बरं काय, पण त्यांनी एकदम धक्काच देऊन टाकला माहिती आहे काय? त्यांची सवयच आहे धक्का देऊन एकदम समोरच्याला गार करून टाकायची। मी काय विचार केलो, एकदा यो मॅटर त्यासनी सांगावा आणि हो विषय एकदाचा धक्क्याला लावा म्हणताना मी त्यांना सांगायला गेलो तर त्यांनी डायरेक्ट हो म्हणून मला धक्काच दिला। म्हणलं ही बातमी तुम्हाला सांगावी आणि तुम्हाला मी धक्का द्यावा। यायला प्रपोज कमी धक्काबुक्की जास्त वाटायला लागली। हे असं कुठं असते, एवढी लांबड लावून चालते? हे ऐकून त्याच मला धक्के देऊन बाहेर काढते। काहीतरी रोमॅन्टिक पाहिजे रे, रोमॅन्टिक पाहिजे बाळा। स्माइल दे, स्माइल द्यायला काय पैसे पडतात? मास्तरीन बाई तुम्ही आमच्या मनात घर केलंय सा। एवढं मोठं घर आहे की त्याचं स्क्वेअर फीट सुद्धा मोजता येणं झालंय आम्हासनी। आमच्या घरात तुमचं मन रमल काय आणि आपल्या बंगल्यात आपल्या दोघांचं जमल काय? काय बोलायला लागलायस मर्दा? हे लई फिल्मी वाटायला लागलंय। मास्तरीन बाईंकडे बघून वाटत नाही एवढे पिक्चर ते बघत असतील। काय तर आपल्या शब्दाला शब्द थेट विचारलं पाहिजे। मास्तरीन बाई लगीन करा। अरे हात खाली कर, घाबरतील त्या। मास्तरीन बाई लगीन कराल का माझ्या संग? तुम्हाला काय सुद्धा कमी पडून देणार नाही। तुम्हाला शपथ फुलासारखं जपिनो। आमच्या ग्रीन हाऊस मध्ये नाही काय रामभाऊ कसं फुलासने असं एकदम अलगत उचलतात, तसं मी रामभाऊचा काही संबंध आहे का इथं? नीट रे, मुद्दे सुद्धा बोललं पाहिजे मला असं वाटते। त्या बोलतात ना तसं त्यांच्या स्टाईल ना चच्च करून। मुद्दा क्रमांक 1, आमचं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे। मुद्दा क्रमांक 2, तुम्ही काय निर्णय कशाबद्दल? आपल्याबद्दल
मन गेला वाऱ्यावर भान नाही नाही जरा सुद्धा थऱ्यावर गेलो या हरवून भाळलो पुरा तुझ्या मग मग झाला जीव यो खुळा शाळा तुझी आली रे माझ्या बघ ध्यानामध्ये झालाय गोंधळ भलतच पुन्हा गडबडलं गणित सुघडर नाही प्रीत समजावं दुरे तुझ्या मना गेलो या हरवून भाळलो पुरा तुझ्या मग मग झाला जीव यो खुळा रहा बघ तू रे बहादरा लागू नको ना दे तुला शिकवीन चांगलाच धडा मन जरा लागना काही करू सांगना सोड तुझा राग तुला शिकवीन चांगलाच धडा चैनच येईना गडबड जाईना धडधड उरी तुला शिकवीन चांगलाच धडा. 1 मिनिट. होकार आहे का तुमचं? कशासाठी? सांगितलं की तुम्हाला. पुन्हा विचारा. बास की आता. लाजू नका, विचारा. असं बघू नका, नाही तर काहीच विचारता यायचं नाही. ठीक आहे. मग मगाशी तुम्ही भिंतीकडे तोंड करून बोलत होतात ना, तसं विचारा. पण तुम्हाला माहिती आहे आता. पुन्हा ऐकायचं मला. गुदगुले होते. मग बोला लवकर. मास्तरीन बाई, लगीन कराल काय माझ्याशी? शिक्षण बिक्षण आपण काही घेतलेलं नाही, आपण डोकं आहे, आपल्याला बिझनेस आहे. तुम्हाला लई सुखात ठेवीन, तुमची काळजी घेईन, तुम्हाला लई सुखात ठेवीन. आणि बायको पाहिजे ना आपल्याला, मास्तरीन नाही. नाहीतर हातात छडी घेऊन यायची आमच्या घरला नांदायला. शिक्षणाचं जमत नाही आपल्याला. बरं, बाकी सगळं नंतर बोलतो, पण आत्ता तुम्ही माझ्या संग चला आणि आमच्या आईसाहेबांसमोर लोटांगण घाला. माझ्या बरोबरीनं, जोडीनं. कुणाशी बोलताय तुम्ही? वेगळी साडी काय?
हा, आणि आता तुम्ही नेहमीसारख्या खऱ्या बी वाटायला लागलाय चेहरा. 1 मिनिट, एक तर हे म्हणजे हे तुम्ही खरं आहे, आता तुम्ही खरं आहे म्हणजे हे तुमचं 1 मिनिट म्हणजे. म्हणजे काय बोलताय का तुम्ही? आईला घरात काय कोणाचं लगीन बिगीन आहे का? मेन मगाची नव्हती ना मेहंदी वाटतं. मग काय मगाशी म्हणजे? मगाशी तुम्ही आल्यात ते नाही का माझ्या कानात तुम्ही. कधी? काय कान? काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाही. म्हणजे मगाशी तुम्ही नव्हत्या का? कोण आले? मी आत्ता येते हो. ते तुम्ही मास्तरीन नको हातात छडी घेऊन याल वगैरे काहीतरी बरळत होतात ना स्वतःशीच, तेव्हा आलीये मी. आणि काय काय म्हणत होतात तुम्ही? कोण नव्हते मी, कुठे नव्हते, काय माझ्याबद्दल बोलत होतात? आणि मुळात मी इथे कोणाशी बोलत होतात का? एकट्यानेच? नाही, मला सांगा, तुम्हाला हे असं कधीपासून होतंय? म्हणजे तुम्ही असे स्वतःशीच नेहमीच बोलता का? नाही, तसं असेल तर चांगलं नाही. हा, तुम्ही डॉक्टरांना दाखवून घ्या. हा, म्हणजे आय एम सॉरी, माझा काही संबंध नाही या सगळ्याशी. मी जाईन आता इथून, पण तुम्हाला सांगून ठेवते, शरीराचे आजार असतात तसे मनाचेही असतात. वेळीच समजून घ्या. नाही 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 नाही. मास्तरीन बाई, मला भास होत होता म्हणजे मी मनातल्या मनात तुमच्या संग बोलत होतो. आई शपथ. अहो, एवढा माझा पिच्चा करून विषय हार्ड करायचा असला तर आमच्या घरातच येऊन राहावा की. म्हणजे असंच नाही लग्न करून येऊन राहा मग. या कुठे गेल्या? परत गायब झाल्या? हो, तो भास होता का ह्यो भास आहे का? माझ्या डोसक्यावर खरंच परिणाम झालाय मर्दा. सर, मला वाटतं त्यांच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय. ते ना असे भिंतीकडे बघून बोलत होते, मग भिंतीवर डोकं आपटून हसायला लागले आणि मग परत काहीतरी बोलायला लागले. काय ते माहिती नाही, पण सर मला वाटतंय त्यांना काहीतरी मानसिक आजार झालाय नक्की. नाही नाही, मला नाही असं वाटत. नाही, ते काही असो सर, पण मी त्यांच्याशी एकटी बोलायला जाणार नाही. तुम्ही थांबा इथे माझ्या बरोबर. ताई, बॅग भरून कुठं चाललीस? गावी. गावी? पर का? काम संपलंय आमचं. हे आधिपतीसनी माहित आहे? नसाव. अगं मग त्यासनी सांगायला पाहिजे. तू थांब बरं, थांब. त्यांना भेटल्या बिगर आम्ही नाही जाणार. बोलू त्यांना. वय, अगं पण बस तरी. निघायचंय आम्हाला. बसा येळ नाही. थांब, आलेच मी. म्हणजे खरे खरे आहे का तू? खरे हो, मी खरी आहे. फुलपाखरे, तुम्ही खरे
मी देखील खराच आहे. अहो काय करताय तुम्ही? काय चावटपणा आहे हा? नाही चावटपणा नाही, मी खात्री करून घेत होतो. नाही काय नाही काय नाही काय नाही. बर मला कशासाठी बोलवलं तुम्ही इकडे? हा जरा महत्वाचं बोलायचं तुमच्या संग. हा काय काम आहे? खाजगी. खाजगीत नाही या, जे काय असेल ते इथेच बोलायचं सरांसमोर. ते बरोबर वाटणार नाही. का का बरोबर वाटणार नाही? शाळेबद्दल आहे? नाही हा विद्यार्थ्यांबद्दल आहे? हा असू शकते. मग इथेच बोला. हा बोल. हा बोला ना. थांबा की घरनं फोन मला घ्यावं लागेल ना. हॅलो मावशी, अगं कामात आहे काय? अर्जंट आहे काय? ताई घर सोडून चालली. कुणाची ताई? माझी ताई, तुमची आई. काय? वय तुम्ही जसं असाल तसं या बरं घरला. आई साहेब घर सोडून काय 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 म्हणतेस तू? ते काय माहित नाही, पण तुम्ही या बरं लवकर या. मी वाट बघायला या. लगेच मला एक अर्जंट काम आलंय, मला घराकडे जायला पाहिजे. जरा तुम्ही इथंच थांबा. अहो पण तुम्ही. जरा आग लागले तिकडे, मला जायला पाहिजे. तुम्ही थांबा. तुम्ही थांबा. अरे निघालोय आम्ही. थोरले मालक अहो भुवी घर सोडून चालली आहे. थोरले मालक अहो ऐकते ना. अहो भुवी चालली आहे. अहो खरंच चालली आहे. तुमचा निरोप घ्यायला आलती वाटतं. पण भुवी कायमची घर सोडून चालली आहे. भुवी मोठी बॅग घेऊन चालली आहे. अहो गेल्या 24 वर्षात असं कवाच झालं नाही बघा. नक्की कुठं चालली आहे ते मला माहित नाही, पण जेवढं मी तिला ओळखते ना तर मला वाटते तिच्या रोस्त्यात नक्कीच काहीतरी खेळ चाललाय बघा. सर कधी येणार ते? येतील. सर माझा साखरपुडा आहे. अगं हो येतो म्हणालेत ना ते. नाही आले तर तू जा घरी. कधी कळेल सर हे? बघ मला वाटतं आपण अजून थोडा वेळ वाट बघूया, नाहीतर मग मी कॉल करतो. मी तुला सोडायला घरी येईन, तू काळजी करू नकोस. वेळेवरती पोहोचशील. हा 1 मिनिट सर, बाबांचा फोन येतो. हा बाबा. अक्षुबाळ अगं कुठेस तू? निघालीस का शाळेतून? नाही अजून शाळेतच आहे मी. अजून शाळेतच आहे? हो पण मी अर्ध्या तासात पोहोचेल. अगं पण तुझा साखरपुडा. हो बाबा मला माहिती आहे, तुम्ही नका काळजी करू, मी येईन वेळेत. बघ अक्षु अगं पाहुणे येतील आता. त्या आधी येईन मी बाबा, डोंट वरी. बर ठीक आहे लवकर ये. हो